Everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see 8th class lesson The Kite Festival. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 8th स्टँडर्ड मधील लेसन द काइट फेस्टिवल बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. द काइट फेस्टिवल. Years ago, the harassed mother would often say to her restless son, who needed to be kept busy during his holidays, "Why don't you go fly a kite?" And the little boy would happily pick up his kite and ran out into the field. So years ago, म्हणजे बऱ्याच वर्षाआधी, the harassed mother, harassed means चिडलेली आई, would often say to her restless son, ती आपल्या मुलाला नेहमी म्हणायची, who needed to be kept busy during his holidays, ज्याला त्याच्या हॉलिडेज मध्ये त्याच्या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये बिझी ठेवायचं असायचं त्याच्या आईला, म्हणून ती त्याला नेहमी म्हणायची, why don't you go fly a kite, तू बाहेर जाऊन पतंग का उडवत नाहीस. And the little boy would happily pick up his kite, आणि तो छोटा मुलगा आनंदाने आपली पतंग उचलायचा and ran out into the field, आणि मैदानामध्ये धावत धावत निघून जायचा. अशा प्रकारे वर्षानुवर्ष आई आपल्या मुलांना पतंग उडवण्यासाठी प्रोत्साहित करत आलेली आहे. That of course was in the past, when the only kites available were made of kite paper and thin wooden frames. That of course was in the past. ह्या जुन्या काळातील गोष्टी आहेत, पास्ट मधील आहेत. तेव्हा the only kites available, तेव्हा ज्या kites available होत्या, were made of kite paper, त्या kite paper पासून बनलेल्या असायच्या, and thin wooden frames, आणि बारीक लाकडाच्या तुकडे किंवा ज्या बांबूच्या काड्या असतात त्यापासून त्या बनलेल्या असायच्या. Kite flying has come a long way since then, आणि तेव्हापासून काइट फ्लाइंग म्हणजे पतंग उडवणे याचा प्रवास खूप पुढेपर्यंत आलेला आहे. म्हणजे खूप प्रोग्रेस, खूप प्रगती काइट फ्लाइंग मध्ये किंवा काइट बनवण्यामध्ये झालेली आहे. विथ द इन्व्हेन्शन ऑफ मोटोराइज्ड अँड इवन फायबर ग्लास काइट्स, त्यामध्ये मग आता नवीन मोटोराइज आणि फायबर ग्लास काइट सुद्धा आलेल्या आहेत. टू कम्पीट विथ द ओल्ड फॅशन काइट, ते आता ओल्ड फॅशन काइट म्हणजे जुन्या काळातील ज्या पतंग होत्या त्यांच्यासोबत कम्पीट करतात, कॉम्पिटिशन करतात. टुडे काइट फ्लायर्स कॅन बी फाउंड इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, कॅरिंग डिफरंट टाइप्स ऑफ काइट, वेटिंग फॉर द राईट विंड्स. तर आज आपल्याला काइट फ्लायर्स म्हणजे पतंग उडवणारे लोक कॅन बी फाउंड इन डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड, जगाच्या कानाकोपऱ्यात किंवा वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आपल्याला पतंग उडवणारे लोक सापडतात. कॅरिंग डिफरंट टाइप्स ऑफ काइट, त्यांच्याकडे काइट्स सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात. वेटिंग फॉर द राईट विंड्स, आणि ते योग्य वारे, राईट विंड्सची वाट बघतात, आणि जेव्हा वारे योग्य असतात, हवा योग्य असते, तेव्हा ते पतंग उडवणं स्टार्ट करतात. अशा प्रकारे काइट्स आजकाल सगळीकडे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. Kite flying has a long history. There are many Greek, Indian and other mythological stories which tell us about human being wanting to or trying to fly. So kite flying has a long history. Kite flying म्हणजे पतंग उडवण्याला खूप मोठा इतिहास आहे. There are many Greek, Indian and other mythological stories. अशा बऱ्याच ग्रीक, इंडियन आणि वेगळ्या वेगळ्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत, पौराणिक कथा आहेत, ज्यामध्ये which tell us about human being wanting to or trying to fly, ज्यामध्ये आपल्या लक्षात येते की जे ह्युमन बिंग्स आहेत म्हणजे मानव आहेत, त्यांना नेहमी उडण्याची हौस होती किंवा त्यांना नेहमी उडायचं होतं आणि आकाशामध्ये फ्लाइंग म्हणजे उडणं ट्राय करायचं होतं, म्हणजे त्यांची ती आवड होती आकाशामध्ये उडण्याची. Over a period of time, this desire of humans and their imagination probably led to the invention of kite. कदाचित ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, जसं जसा वेळ पुढे गेला तसं तसं ही जी माणसाची डिझायर होती, म्हणजे इच्छा होती व्यक्तीची, माणसाची, टू फ्लाय इन टू द स्काय, आकाशामध्ये उडण्याची, अँड देअर इमॅजिनेशन, आणि त्यांची कल्पना शक्ती, प्रॉब्ली लेड टू द इन्व्हेन्शन ऑफ काइट, त्यामुळेच काइट्सचा म्हणजे पतंगीचा शोध लागला असावा. जी माणसाची इच्छा होती आकाशात उडायची आणि त्याची कल्पना शक्ती, यावरूनच त्याने काइट्सचा म्हणजे पतंगीचा शोध लावला असावा. अँड इट इज likely that the box kites, designed more than 100 years ago, later inspired others to create power driven aeroplanes. And maybe it is likely that box kites मुळे designed more than 100 years ago, तर 100 वर्ष आधी जे बॉक्स काइट्स आपण डिझाईन केल्या होत्या, later inspired others to create power driven aeroplane, मे बी त्याच्यामुळेच जे एरोप्लेन्स आहेत त्याचा शोध लावण्यामागे प्रेरणा मिळाली असेल, त्याचा शोध लावण्यामागे इन्स्पिरेशन मिळाली असेल, म्हणजे कोणीतरी काइट्स बघितल्या असतील आणि तसंच तीच कल्पना, तीच आयडिया वापरून एरोप्लेन्सची निर्मिती सुद्धा केली असू शकते. सो हे सुद्धा पॉसिबल आहे की काइट्समुळेच
एरोप्लेन बनवण्याची इन्स्पिरेशन मिळालेली असेल. In India, however, the tradition of kite flying has not changed. पण इंडियामध्ये जे काइट फ्लाइंगचं ट्रेडिशन आहे ते अजूनही बदललं नाही. Be it during the coming of spring, which is celebrated as Basant, or during the festival of Makar Sankranti, people of all ages go out into the open to try their luck with their kites. So आपल्या इथे इंडियामध्ये ड्युरिंग द कमिंग स्प्रिंग म्हणजे स्प्रिंगमध्ये जेव्हा त्यालाच आपण बसंत म्हणतो, वसंत ऋतू, तर जेव्हा वसंत ऋतू येतो तो सेलिब्रेट करण्यासाठी ऑर ड्युरिंग द फेस्टिवल ऑफ मकर संक्रांती किंवा मकर संक्रांतीच्या फेस्टिवलमध्ये सणामध्ये आपण पीपल ऑफ ऑल एजेस सर्व वयाचे लोक लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व एजेसचे लोक गो आउट इन टू ओपन, ते बाहेर जातात फील्डमध्ये, ओपन फील्ड्समध्ये जातात टू ट्राय देअर लक विथ देअर काइट्स, आपला काइट्स उडवण्यासाठी, आपला लक ट्राय करायसाठी. म्हणजे सर्व एजेसचे लोक हे मकर संक्रांतीला किंवा जेव्हा वसंत ऋतू येतो त्याच्या सेलिब्रेशनसाठी ओपन फील्ड्समध्ये आपल्या टेरेसवर जातात आणि पतंग उडवण्याची मजा लुटतात. In towns and cities where open spaces are difficult to find, terraces and rooftops are often used for this traditional sport. So towns आणि cities म्हणजे शहरांमध्ये जिथं ओपन स्पेस आर डिफिकल्ट टू फाइंड, तिथं ओपन स्पेस लवकर मिळत नाही, तिथे लोक आपल्या टेरेसवर किंवा रूफटॉपवर जातात and used for this traditional and often used for this traditional sport. आणि हे ट्रेडिशनल जे स्पोर्ट आहे आपला, हा जो पारंपरिक खेळ आहे आपला काइट फ्लाइंगचा, त्याची मजा लुटण्यासाठी ते आपल्या टेरेसवर आणि आपल्या रूफटॉपवर जाऊन पतंग उडवतात. इन गुजरात, मकर संक्रांती इज काइट फ्लाइंग डे, traditionally celebrated on January 13 or 14. It is a holiday when people meet outdoors to cut each other's kites. इन गुजरात, गुजरातमध्ये मकर संक्रांती इज अ काइट फ्लाइंग डे. गुजरातमध्ये मकर संक्रांती हा फक्त पतंग उडवण्याचा दिवस असतो. ट्रॅडिशनली सेलिब्रेट ऑन जानेवारी 13 और 14, 13 किंवा 14 जानेवारीला हा दिवस येतो. इट इज अ हॉलिडे आणि त्या दिवशी सर्वांना सुट्टी असते. वेन पीपल मीट आउटडोअर टू कट इच अदर फ्लाइट, सर्व लोक बाहेर जातात, एकमेकांना भेटतात आणि एकमेकांची पतंग कापायची म्हणजे एकमेकांची पतंग कट करायची कॉम्पिटिशन लोकांमध्ये लागते. अशा प्रकारे लोक हा दिवस सेलिब्रेट करतात. This day also coincides with the festival of Uttarayan, when the sun is set to begin its journey to the northern hemisphere. So त्याच दिवशी also coincide म्हणजे त्या दिवशीला लागून, त्या दिवसाला लागून एक दुसरा दिवस, दुसरा फेस्टिवल सुद्धा येतो ज्याला उत्तरायण असं म्हणतात. आणि त्या दिवशी असं म्हणतात की सन इज सेट टू बी बिगिन द जर्नी टू द नॉर्दर्न हेमिस्फिअर, सूर्य जो आहे तो नॉर्दर्न हेमिस्फिअरकडे झुकलेला असतो, उत्तरेकडे सूर्य थोडासा झुकतो आणि उत्तरेकडचा त्याचा प्रवास सुरू होतो असं त्याला म्हणतात. The people of Gujarat celebrate Uttarayan with a lot of enthusiasm and all business comes to a grinding halt for a couple of days. So गुजरातमधील पीपल्स, गुजरातमधील लोक उत्तरायण खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतात. एन्थुसियाझम म्हणजे उत्साहात सेलिब्रेट करतात, साजरा करतात आणि सर्व बिझनेस वगैरे 2 दिवसासाठी बंद असतात. इट इज ऑल्सो अ सेलिब्रेशन टू मार्क द एंड ऑफ विंटर, आणि ह्यालाच आपण एंड ऑफ विंटर म्हणजे थंडीच्या दिवसांचा शेवट सुद्धा आपण म्हणू शकतो. त्या दिवशीपासून पुढे गरमी म्हणजे उन्हाळा सुरू होतो. सो तो सेलिब्रेट करायसाठी सुद्धा आपण उत्तरायण किंवा मकर संक्रांती हा सण साजरा करतो. The kite flying begins at dawn and continues without a pause throughout the day. अशा प्रकारे पतंग उडवणे हे डॉन मध्ये सकाळी पहाटे सुरुवात होते आणि दिवसभर विदाउट अ पॉज पतंग उडवणं सुरू राहते. People of all ages gather on terrace or rooftop. सर्व वयाचे लोक आपल्या टेरेसवर, रूफटॉपवर जमा होतात, गोळा होतात. Friends, neighbors, even total stranger compete with one another and cries of triumph rend the air when someone cuts the line of a rival. So अशा प्रकारे मित्र, शेजारी, नेबर्स, इवन टोटल स्ट्रेंजर म्हणजे कम्प्लिटली अनोळखी लोक सुद्धा एकमेकांसोबत पतंग कापायची कॉम्पिटिशन करतात, स्पर्धा करतात. अँड व्हेन दे कट इच अदर्स लाईन ऑफ काइट, ते एकमेकांची जेव्हा पतंग कट करतात, दे क्राईज ऑफ ट्रायम्फ रेन द एअर, त्यांचा जो आवाज असतो, ट्रायम्फ मीन्स विजय, जिंकणे, तर जेव्हा ते जिंकतात, दुसऱ्याची पतंग जेव्हा ते कापतात, त्यांचा जो जल्लोष असतो, जोराचा आवाज असतो, त्यामुळे सर्व आसमंत जो आहे तो निनादून जातो. अशा प्रकारे लोक खूप एन्थुसियाझम म्हणजे उत्साहामध्ये तो दिवस सेलिब्रेट करतात. A wonderful variety of kites is seen and the fussy buyers can choose what he wants. अशा प्रकारे
मार्केटमध्ये सुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खूप वेगळे वेगळे वंडरफुल काइट्स आपल्याला बघायला मिळतात. आणि जे फसी बायर्स आहेत म्हणजे जे लोक व्हेरी चूजी म्हणजे खूप चूज करतात कोणतीही गोष्ट घेण्यामध्ये, तर असे जे लोक आहेत कॅन चूज व्हॉट ही वॉन्ट्स, त्यांना सुद्धा खूप ऑप्शन अवेलेबल असतात, आपल्या आवडीचे पतंग ते निवडू शकतात. द मोर सिरियस प्लेयर प्रिपेअर स्पेशल लाईन फॉर देअर काइट्स, देअर इज म्युझिक इन द एअर अँड ट्रॅडिशनल डेलिकेसीज आर स्पेशली प्रिपेअर्ड फॉर द डे. जे मोर सिरियस प्लेयर असतात प्रिपेअर स्पेशल लाईन फॉर देअर काइट, ते आपल्या काइट्ससाठी स्पेशल वांजा स्पेशल लाईन्स तयार करतात. देअर इज म्युझिक इन द एअर, सगळीकडे म्युझिक, सगळ्यांच्या टेरेसवर म्युझिक चालू असते. अँड ट्रॅडिशनल डेलिकेसीज, आणि सर्वजण ट्रॅडिशनल डेलिकेसीज म्हणजे जे पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत, पारंपरिक जे पदार्थ आहेत ते बनवले जातात, आर स्पेशली प्रिपेअर्ड फॉर अ डे, त्या दिवसासाठी बनवल्या जातात. Held on the same day, the biggest event, however, is the International Kite Festival at Ahmedabad. त्याच दिवशी अहमदाबादमध्ये एक खूप मोठा इव्हेंट होतो, खूप मोठा कार्यक्रम होतो, ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल काईट फेस्टिवल. ऑर्गनाइज्ड बाय द गुजरात स्टेट टुरिझम कॉर्पोरेशन. इट इज हेल्ड ईदर ॲट द सरदार पटेल स्टेडियम और द पोलीस स्टेडियम. सो हे जे फेस्टिवल आहे, हा जो इव्हेंट आहे तो ऑर्गनाइज केला जातो बाय गुजरात स्टेट टुरिझम कॉर्पोरेशन. आणि हा जो इव्हेंट आहे तो एकतर सरदार पटेल स्टेडियमवर होतो किंवा पोलीस स्टेडियमवर होतो. This popular festival attracts international kite flyers who demonstrate their skills in flying exotic kites and local champions as well. So अशा प्रकारचा हा पॉप्युलर फेस्टिवल अट्रॅक्ट इंटरनॅशनल काइट फ्लायर, तिथे त्या इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी देश विदेशातून स्पर्धक येतात. हु डेमॉन्स्ट्रेट देअर स्किल्स इन फ्लाइंग एक्झॉटिक काइट्स. ते एक्झॉटिक काइट्स म्हणजे ज्या विदेशातील काइट्स असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पतंग असतात, त्या उडवतात, त्या आपले स्किल्स पतंग उडवण्याचे ते आपल्याला दाखवतात. अँड लोकल चॅम्पियन्स ॲज वेल, आणि सोबतच भारतातील जे लोक आहेत, लोकल चॅम्पियन्स आहेत, ते सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतात. लिटिल इंडियन पेपर काइट्स कम्पीट विथ दोज फ्रॉम जपान, USA, UK अँड अदर कंट्रीज. भारतातील छोटे छोटे पेपर काइट्स या जपानमधील, UK मधील, USA मधील आणि इतर कंट्रीजमधील जे स्पर्धक आहेत त्यांच्या काइट्ससोबत कॉम्पिटिशन करतात, स्पर्धा करतात. Excited spectators watch in awe as a marvelous shapes such as eagles and snakes soar into the skies. ते स्पेक्टॅक्टर्स आहेत म्हणजे दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत, ते अत्यंत आश्चर्याने आणि अत्यंत ॲस्ट्रोनाइज्ड होऊन ते वेगळ्या वेगळ्या शेप्सच्या मार्वलस काइट्स आकाशामध्ये उडताना बघतात, ज्यामध्ये इगल्स असेल, स्नेक असेल, अशा डिफरंट शेपच्या काइट आकाशामध्ये त्या दिवशी बघायला मिळतात. वन ऑफ द हायलाइट्स ऑफ दिस फेस्टिवल इज द पतंग और काइट बाजार इन द हार्ट ऑफ अहमदाबाद, which is open 24 hours a day for a whole week. सो या फेस्टिवलचं वन ऑफ द हायलाइट, एक आकर्षण असं आहे की त्याला म्हणतात पतंग किंवा काईट बाजार, म्हणजे पतंग बाजार इन द हार्ट ऑफ अहमदाबाद. अहमदाबादमधील जो पतंग बाजार आहे तो या फेस्टिवलचं मुख्य आकर्षण आहे. विच इज ओपन 24 hours a day, जो 24 तास दिवसाचा उघडा असतो फॉर होल वीक. एक आठवडा 24 तास तो पतंग बाजार उघडा असतो. A visit to this bazaar in the middle of the night is enough to prove that the entire city is obsessed with kites. तर जर आपण कधी मिडल ऑफ द नाईट, रात्रीच्या वेळी सुद्धा त्या बाजाराला भेट दिली तर आपल्या लक्षात येईल की द एंटायर सिटी इज ऑब्सेस्ड विथ द काईट, म्हणजे जी पूर्ण शहर आहे अहमदाबाद, ते सर्व लोक काईट्ससाठी, पतंगसाठी पूर्ण पागल झालेले आहेत, वेडे झालेले आहेत, हे आपल्या लक्षात येईल. पीपल क्राउड देअर स्ट्रीट्स अँड बाय देअर स्टॉक हॅगलिंग थ्रू द नाईट. लोक जमा होतात, म्हणजे गर्दी करतात आणि त्यांचा स्टॉक, त्यांच्या पतंगीचा स्टॉक ते विकत घेतात. तिथे ते हॅगलिंग म्हणजे मोलभाव सुद्धा करतात. Skilled craftsmen demonstrate age-old kite-making skills and how to prepare a special thread using for kite flying. जे craftsmen आहे skilled, ते age-old kite-making skills म्हणजे पतंग बनवण्याचे आपले जे स्किल्स आहेत त्या दाखवतात. शिवाय मांजा जो असतो, म्हणजे जो धागा असतो पतंग उडवण्यासाठी, तो सुद्धा थ्रेड वेगळ्या वेगळ्या प्रकारे तयार करतात. मिक्सचर ऑफ ग्लू अँड ग्राउंड ग्लास कवर्ड द लाईन विच आर ड्राईड अँड रोल्ड ऑन टू रील्स डाऊन ॲज फिरकीज. सो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा ग्ल्यू आणि ग्राउंड ग्लास म्हणजे काचाचे तुकडे, त्याचा चुरा करून तो लाईन्सवर म्हणजे ज्या थ्रेडवर लावला जातो, जेणेकरून तो शार्प झाला पाहिजे, तो मांजा आहे तो शार्प व्हायला पाहिजे. त्याला ड्राय करून मग फिरकीजमध्ये म्हणजे त्या रील्समध्ये लपेटल्या जाते. दीज लाईन्स आर सो शार्प दॅट केअरलेसली यूज दे कॅन कट अ फिंगर. त्या लाईन्स एवढ्या शार्प असतात की जर आपण काळजी घेतली नाही तर आपलं बोट सुद्धा त्याने कापू शकते. The excitement does not end with nightfall. Now it is time for illuminate box kite.
अशा प्रकारची एक्साइटमेंट जी आहे ती रात्री झाली तरी संपत नाही. रात्रीच्या वेळी इट इज टाइम फॉर इल्युमिनेट बॉक्स काईट. रात्रीच्या वेळी जे पतंग उडवणारे लोक आहेत ते आता इल्युमिनेट बॉक्स काईट इल्युमिनेट करतात, म्हणजे उडवतात, आकाशामध्ये पेटवतात. लाईट अप ऑफन स्ट्रंग ऑन वन लाईन टू बी लॉन्च्ड इन टू द स्काय. एखाद्या मांज्याला बांधून ते आकाशामध्ये सोडल्या जाते. Called tucals, they add a grand beauty to the dark sky and compete with the brilliance of the stars. त्यांना टुकल्स असं म्हणतात, जे आकाशामध्ये ग्रँड ब्युटी इन द डार्क स्काय, अंधाऱ्या आकाशामध्ये एक सुंदरता जी आहे ती निर्माण करतात. अँड कम्पीट विथ द ब्रिलियन्स ऑफ द स्टार्स, आणि एक प्रकारे ताऱ्यांसोबतच कम्पीट केल्यासारखे, ताऱ्यांसोबत स्पर्धा केल्यासारखे ते आपल्याला वाटतात. तशा प्रकारे अत्यंत उत्साहात जो काईट फेस्टिवल आहे, काईट फ्लाइंग आहे, ते आपल्या देशामध्ये सेलिब्रेट केल्या जाते.